नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. या अगोदर उन्हाळी वाळवणामध्ये अनेक पापडाचे प्रकार ह्या चॅनलवर आपण पाहिलेले आहेत. आज आपण अगदी खुसखुशीत मस्त चवदार असे रव्याचे पळी पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत, जे झटकीपट तयार होतात तसेच खायलाही अतिशय टेस्टी लागतात. 1 कप रव्यामध्ये मध्यम आकाराचे 70 ते 80 पापड तयार होतात. तसेच बनवल्यानंतर अजिबात चिरत नाहीत किंवा तळल्यानंतर अजिबात तेलकटही बनत नाहीत. चला तर मग रव्याच्या पळीपापडाच्या रेसिपीला सुरुवात करूया. रव्याचे पळीपापड करण्यासाठी 1 वाटी मी इथे अशा प्रकारचा बारीक रवा घेतलेला आहे. इथे मी ही वाटी घेतली आहे. तुम्ही तुमच्याजवळ जी कोणती वाटी असेल त्या वाटीने प्रमाण घेऊ शकता. तसेच जर तुमच्याजवळ अशा प्रकारचा बारीक रवा नसेल तर तुमच्याजवळ जो रवा आहे तो तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ शकता. आता हा रवा एका भांड्यामध्ये काढूया व धुवून घेऊया. रवा धुण्यासाठी मी ह्यामध्ये पाणी घालून घेत आहे व हाताने रवा चोळून धुवून घेत आहे. तसेच रवा चोळून झाल्यावर 10 मिनिटासाठी हा रवा असाच ठेवून द्यायचा आहे, ज्यामुळे रवा खाली बसतो व पाणी वरती येतं. आता 10 मिनिटे झालेले आहेत. वरचे पाणी एका भांड्यात काढून घेऊया. असा रवा धुतल्यामुळे पापड हे पांढरे शुभ्र बनतात. रवा इथे धुवून झालेला आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची व त्यामध्ये ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने 7 वाटी पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी 7 वाटी पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता काही वेळातच पाणी गरम झालेलं आहे. आता ह्यामधील 1 वाटी पाणी मी काढून घेत आहे, कारण हे पाणी पीठ शिजताना नंतर लागणारच आहे, त्यामुळे ते मी काढून घेत आहे. आता इथे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. ह्यामध्ये मी अशा प्रकारे पोह्याच्या चमच्याने सर्व साहित्य घालणार आहे, ज्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा पापड खार, पाऊण चमचा ओवा, 1 चमचा तीळ, थोडासा हिंग घातलेला आहे. आता हे सर्व हलवून घेऊया व हलवून झाल्यानंतर ह्यामध्ये मगाशी धुतलेला रवा अशा प्रकारे हलवतच घालून घेऊया. रवा घालताना हे एकसारखं अशा प्रकारे हलवत राहायचं. तसेच मिश्रण घालताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची व असं सतत हलवत राहायचं. असं हलवत राहिल्यामुळं ह्यामध्ये अजिबात गुठळी होत नाही. साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. बघा, मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे मी मगाशी काढलेलं पाणी ह्यामध्ये घालून घेत आहे व परत ह्याला हलवून घेत आहे. मिश्रण तर छान तयार झालेलं आहे, पण हे मिश्रण शिजणं गरजेचं आहे. त्यासाठी 5 ते 7 मिनिटांसाठी मी लो फ्लेमवर झाकण ठेवून हे मिश्रण ठेवत आहे. साधारण 7 मिनिटे झालेली आहेत. बघा, रवा छान घट्ट झालेला आहे. आता हे व्यवस्थित हलवून घेऊया. पण हे मिश्रण अजून शिजलेलं नाहीये, म्हणून मी हे 5 मिनिटांसाठी परत झाकण ठेवून शिजवून घेत आहे. 5 मिनिटे झालेली आहेत. बघा, हे मिश्रण छान घट्टसर बनलेलं आहे. तसेच ह्याला चिकटपणाही छान जाणवतोय. बघा, ह्याचा थोडा कलरही चेंज झालाय. तुम्हाला हे मिश्रण शिजलं आहे की नाही हे कसं बघायचं ते सांगते. पळीवर अशा प्रकारे हे मिश्रण घालून घ्यायचं व पळीच्या मागच्या बाजूला अशा प्रकारे बोट फिरून घ्यायचं. पळी एकदम क्लीन निघाली तर समजायचं पीठ इथे छान शिजलं गेलं आहे. पीठ तर इथे तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे. तुम्हाला हवे असल्यास ह्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्सही घालू शकता, पण लक्षात ठेवा, कोथिंबीर व चिली फ्लेक्स हे पीठ शिजल्यावर घालायचे. अगोदर घातले तर त्याचा कलर ह्या पिठामध्ये उतरतो. आता गॅस बंद करून हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी अशा पद्धतीने हलवून घ्यायचं, जेणेकरून ह्यातील वाफ थोडीशी कमी होईल. बघा, साधारण 5 ते 7 मिनिटे मी हे मिश्रण हलवून थंड करून घेतलेलं आहे. आता ह्याचे पापड घालूया. पापड घालायच्या आधी हे मिश्रण असं व्यवस्थित हलवून घ्यायचं व एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर अशा प्रकारे ह्याचे पापड घालून घ्यायचे. तुम्हाला जर प्लास्टिकच्या कागदावर पापड घालायचे नसतील
तर एखाद्या सुती कपड्यावरही घालू शकता. बघा, मी इथे अशा प्रकारे सर्व पापड एकसारखे घालून घेतलेले आहेत व झटकीपट हे पापड घालून झालेले आहेत. मी हे पापड सकाळी उन्हामध्ये घातले होते. निम्मे सुकल्यानंतर बघा मी हे पलटून घेत आहे. झटकीपट निघतायत. तसेच तेल वगैरे काही अजिबात न वापरता हे पापड अतिशय व्यवस्थित निघले जात आहेत. बघा, मी हे सर्व पापड काढून पलटून परत वाळण्यासाठी टाकलेले आहेत व परत 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेत आहे. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर हे पापड तुम्ही 2 दिवस फॅनखाली ठेवू शकता. बघा, इथे हे पापड तयार झालेले आहेत. अगदी एकसारखे बनलेले आहेत. तसेच अजिबात चिरलेले देखील नाही आहेत. हे पापड स्टोअर करून ठेवताना ह्याला तुम्ही 1 दिवस कडकडीत ऊन दाखवून डब्यामध्ये भरून ठेवले तर 1 ते 2 वर्ष हे पापड आरामात टिकतात. अजिबात जाळी लागत नाही. तसेच 1 वाटी रव्यामध्ये माझ्या इथे 70 ते 80 पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला मी हे पापड तळून दाखवते. तेल चांगले व्यवस्थित तापवून घ्यायचं. बघा किती सुरेख पापड तळला जातोय. तेलात टाकता क्षणी अगदी तुप्पट पापड फुलतोय व अजिबात तेलकट बनत नाही. मी तुम्हाला आणखी काही पापड तळून दाखवते. बघा, एकदम खुसखुशीत बनलेले आहेत. किती पांढरे शुभ्र दिसत आहेत. तसेच हे पापड तोंडात टाकता क्षणी विरघळले जातात. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.